हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। थोड्याच वेळात लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान। एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचा अर्ज। लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीमध्ये एनडीए 300चा आकडा गाठण्याच्या तयारी। जगनमोहन रेड्डींच्या 4 खासदारांच्या पाठिंब्यामुळे एनडीए खासदारांची संख्या 297 लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक आमच्यावर लादली। राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते, मोदींना पळ काढता येणार नाही, संजय राऊतांची टीका। 55 जागा आम्हाला महायुतीमध्ये मिळणार असतील तर असमाधानी नाही। तिन्ही पक्ष 100 जागा लढू म्हणतात, तर 100 वर सगळेच लढले तर सर्वांना वेगळं लढावं लागेल, अमोल मिटकरींचं वक्तव्य। मला पक्षाकडून आवर घातला जात असेल तर शिरसाट दरेकरांनाही आवर घाला, अमोल मिटकरींचं वक्तव्य। तर मिटकरींच्या बोलण्याला लगाम घाला, दरेकरांची टीका। पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं गुन्हा आहे का? पॅलेस्टाईन बाबतीत सरकारची भूमिका काय? संजय राऊतांकडून ओवैसींची पाठराखण। ओवैसींची जीप कोणी छाटणार असेल तर माझ्याकडे येऊन पारितोषिक घेऊन जा, नितेश राणेंचा हल्लाबोल। भाजपला काँग्रेसची माणसं मारायची आहेत। एनसीपी मधील जुन्या नेत्यांनी इच्छा असेल तर पक्षाची दारं खुली, सूर्यकांता पाटलांचं सूचक वक्तव्य। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर 2 तास बैठक। अधिवेशनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। आज पत्रकार परिषदेतही मोठ्या घोषणेची शक्यता। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान सुरू। मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी मतदान। मुंबई पदवीधरसाठी अनिल परब आणि किरण शेलारांमध्ये लढत, तर कोकण पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे रमेश कीर आणि भाजपचे निरंजन डावखरेंमध्ये सामना। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। येवल्यातील मतदान केंद्रावर शिक्षकांना कोणता विषय शिकवता विचारल्यानं दराडे आक्रमक। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू। पुणेकार अपघात आणि ड्रग्ज प्रकरणाचे मुद्दे अधिवेशनात गाजणार। दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीवरूनही विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता। मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी। वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय, तर बाईक टॅक्सीला रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा मात्र मोठा विरोध। पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडाऱ्यातल्या पेरण्या खोळंबल्या। दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी। मुंबईतील पाणीसाठा 5.3%वर। पाणी कपातीचं मोठं संकट। 31 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। साताऱ्याच्या कोयनानगरमधील ओझरडे धबधबा प्रवाहित। 800 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।